आज तू निवडलेल्या धुपेप्रमाणे तुला माझी एक शिकवण आहे. बाळा, ही शिकवण कटू असली तरी यातून तुला जे घ्यायचे तेच घे. ही फक्त तुला एक शिकवण्यासाठी म्हणून शिकवण मी रोज सांगत असतो. माझा हा सुसंवाद शेवटपर्यंत ऐकल्यास भाग्यवान ठरशील. बाळा, विश्वास तर पानिपतच्या लढाईत गेला. आता तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? साधारणपणे अशाच प्रकारचे वाक्य आपल्या कानावर पडलेले तरी असते, किंवा आपण कुणाला तरी किंवा कुणीतरी आपल्याला उद्देशून म्हटलेले असते. पानिपतच्या लढाईत विश्वासराव धारातीर्थ पडले हा इतिहास झाला. पण विश्वास त्याचे काय? तो कधी मरतो का? नाही, तो कधीच मरत नसतो. तो नेहमीच शाश्वत आपल्या ठिकाणी ठाम असतो. आपणच तिथे उणे पडतो. मग विश्वास संपेलच कसा? विश्वास म्हणजे भरवसा, विश्वास म्हणजे श्रद्धा. लहान मूल हे प्रत्येक आईला प्रिय असते. त्या मुलाला आपली आई आपल्यावर खूप माया करते हे माहीत असते. आपण काहीही केले तरी ती न रागवता आपले कौतुकच करते. हा विश्वास त्या मुलाच्या ठायी असतो. पण एखाद्या वेळी त्याचे गोड कौतुक करणारी आई त्याच्या पाठीत रट्टे देते. ते आपलं भुकाड पसरून आपला निषेध व्यक्त करतो. आई त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करते. रडू थांबल्यावर हा गुम्यासारखा बसून राहतो. कुणाशीच काही बोलत नाही. जणू सर्वांशी त्याने अबोला धरलेला असतो. इतक्यात त्याची आई येते. त्याला जवळ घेते, कुरवाळते. सोन्या, रात्रभर जागून तुझ्या ताईनं अभ्यास केला. त्याच वहीत तू किती रेघोट्या ओढल्यास. आता शाळेत ताईला शिक्षक रागे भरणार की नाही? किंवा अरे तहान लागली होती तर कुणाला तरी सांगायचे. खुर्चीवर चढून ग्लास काढायची काय गरज होती? हाताचा धक्का लागून लोणच्याची बरणी खाली पडून फुटली की नाही? आता तुझे बाबा तुझ्यावर नाही तर माझ्यावर ओरडतील. का रे सोन्या, तू असा कसा आहेस? तू माझा शहाणा छकुला आहे ना, गोड पाडस आहे ना. आईच्या या मायेच्या बोलण्याने ते मूल अगदी आईस घट्ट बिलगते. सगळा राग त्याचा विसरून जातो. त्या ठिकाणी परत विश्वास, श्रद्धा निर्माण होते. आता गंमत अशी आहे की आईवरचा त्याचा विश्वास कुठंच गेलेला नसतो. तो आहे त्याच ठिकाणी असतो. फक्त त्याच्यावर त्याच्याचकडून घडलेल्या चुकीचा पडदा पडलेला असतो. चूक त्याच्याकडून घडलेली असते, कारण चुकीची शिक्षा त्याला मिळते. इथं विश्वास, श्रद्धा कमी झालेला नसतो. त्या मुलावरची आईची मायाही तशीच अबाधित असते आणि आईने प्रेमाने जवळ घेतल्यावर त्याला ती पटते. आता इथे विश्वास संपलेला असतो का? तर नाही, तो तिथेच असतो. फक्त प्रसंगामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून विश्वासाचा पाया कधीही डळमळीत होऊ देऊ नको. श्रद्धेला अंतर देऊ नको. हे सर्व जग विश्वासानेच तयार झालेले आहे. आता विश्वासघाताच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो किंवा प्रत्यक्षात आपण अनुभवतो. पण त्या ठिकाणी विश्वास हा अचल अढळ असतो. आपण एखाद्याकडे पैसा, अडका, सोने नाणे त्याच्यावरच्या विश्वासापोटी त्याच्याकडे ठेवायला देतो आणि तो दोन्ही हात कानावर ठेवून मोकळा होतो. आपण सर्वस्व गमावतो. तो त्याच्या वाईटपणामुळे, त्याला सुटलेल्या लोभामुळे. पण आपण त्याच्यावर टाकलेला विश्वास तो खराच असतो. तो आपले अहित करणार नाही ही आपली ठाम खात्री असते. मग विश्वास कुठे जातो? तो तिथेच असतो. फक्त समोरच्यामुळे आपले मन डळमळीत झालेले असते, तर विश्वास नाही. आपण सारेजण देवळात जातो. देवाला हार फुलं ठेवून नमस्कार करून त्यांच्याकडे काही ना काही मागतो. बरं, हे मागणं एकच असतं का? दरवेळी आपण देवाकडे अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मागतो. तर त्यामागे आपली श्रद्धा आणि विश्वास असतो. आता प्रामाणिकपणे सांगा, आपण मागतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते का? पण तरीही आपली श्रद्धा अटळच असते ना?
श्रद्धा विश्वास हे व्यवहारात वापरायचे चलन नाही, तर तो माणसात वसणाऱ्या माणुसकीचा पाया आहे. श्रद्धा सबुरी हे साई मंदिरात दिसणारे वाक्य याचे द्योतक आहे. याचा अर्थ जाणला तर जीवन सफल होईल. म्हणून बाळा, आजचा मला तुला हा सुसंवाद द्यायचा आहे की तू जीवन जगत असताना विश्वास कोणावर टाकायचा, कोणावर ठेवायचा हे तुला अगोदर कळायला हवे. विश्वास हा व्यवहारात वापरायचे चलन नाही, तर तो आपल्या मनातील एका प्रकारचा अंतरात्मा आहे. माझ्या प्रिय बाळा, आज मला तुला एका मोलाच्या शिकवणीवर काही सांगायचे आहे. ते म्हणजे संकटाला धैर्याने सामोरे जा. जर तू माझा प्रिय असेल तरच तू हा माझा सुसंवाद शेवटपर्यंत ऐकेल. बाळा, पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्याला काठावर उभ्या असणाऱ्याने हातपाय जोरात हलव, तुला काही होणार नाही असे सांगणे हे धैर्याच्या व्याख्येत बसत नाही. तर त्याला बुडताना पाहून तात्काळ पाण्यात उडी मारून त्याला सुखरूप पाण्याबाहेर काढणे याला धैर्य म्हणतात. धैर्य म्हणजे धीटपणा, धैर्य म्हणजे सहनशीलता, धैर्य म्हणजे दृढता, धैर्य म्हणजे शांती. धैर्य प्रत्येकाच्या अंगी असते, पण ते योग्य प्रसंगी योग्य वेळी प्रगट होणे गरजेचे असते. रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीची छेडछाड काढणारे रोड रोमिओ अनेक जण पाहत असतात, पण त्यातला एखादाच पुढे होऊन त्या रोड रोमिओंना खडसावतो. वेळ प्रसंगी हाणामारीही करतो, पण अनेक जण हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि असे असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर जाब विचारायला गेले आणि आपल्यालाच त्यांनी मारले तर काय घ्याल? शिवाय ती तरुणी आपल्या कुठे नात्या गोत्याची आहे असा विचार करून सरळ पुढे निघून जातात. याचा अर्थ त्यांच्यात धैर्य नसतेच असे नव्हे, पण ते पुढच्या परिणामाला घाबरत असतात. पण जो त्या रोड रोमिओंना जाब विचारतो तो या परिणामाचा विचार करत नसतो. या अत्याचाराला आपण प्रतिकार केला पाहिजे इतकेच त्याला माहीत असते. आणि अशा व्यक्तीवर कोणतेही संकट आले तरी तो डगमगत नाही. तो त्या संकटाला धैर्याने तोंड देतो. संकट हे प्रत्येकाच्या पाचवीला पुंजलेले असते. संकटाशिवाय माणसाचे जीवनच नाही. आणि ती संकटे असतात तरी किती, 10 तोंडांनी 10 दिशांनी ती चालून येत असतात. अगदी लहानपणापासूनच याची सुरुवात होते. सर्दी, पडसे, खोकला आणि इतर आजार त्याला होतात. लहान वयातली ही संकटे त्याला कळत नाहीत, पण वेदनांनी जीव बेजार होतोच. पुढे शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, संसारात असंख्य काटे येतात, संकटे येतात. जे धैर्यवान असतात ते या नेटाने या संकटांना सामोरे जातात आणि त्यातून सही सलामत बाहेर पडतात. पण ज्यांच्या अंगी धैर्य, दृढता, सहनशीलता, शांती नसते ते या संकटांनी हतबल होतात. जीवन संघर्षाला सामोरे जाताना मेटाकुटीला येतात. काही पराभूत होतात, तर काही जण अनेक तडजोडी स्वीकारत आपले जगणे रेटत राहतात. आपणच आपले आत्मपरीक्षण केले तर ही गोष्ट लक्षात आल्या वाचून राहणार नाही. आपल्याच चुका आपल्या लक्षात येतील आणि वेळोवेळी आपल्याला जाणवेल की आपण त्या वेळी आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेले नाही. केवळ आपल्या मनासारखे घडले नाही, तर या भयापोटी न्यूनगंडाभोवती आपण परिस्थितीपुढे शरणागती पत्करली. पण हीच खरी आपली चूक आहे. पायाखाली मखमली पायघड्या अंथरलेल्या असताना त्यावरून चालणे हे नेहमी सुखदायक असते. पण असे प्रसंग माणसाच्या जीवनात क्वचितच येत असतात. जीवनाचा मार्ग हा काट्याकुट्यांनी, खाचखळ्यांनी भरलेला आहे. हे नेहमी प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही कधीच सहज साध्य होत नसते. त्यात अडचणी, संकटे येतच असतात. अशा संकटांना, अडचणींना जो धैर्याने सामोरा जातो तोच जीवनात यशस्वी ठरतो. मोठमोठे उद्योगपती, विचारवंत, शास्त्रज्ञ हे एका रात्रीत यशस्वी कधीच झालेले नाहीत. बाळा, आयुष्य हे फार कठीण आहे. आयुष्यात संकट तर येणारच, अडचणी उद्भवणार, पण न डगमगता, न भीता
त्याला धैर्याने सामोरे जा. काही झाले तरी मी यशस्वी होणार ही दृढता मनी बाळग. मन शांत ठेव आणि मग यशाचा सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळल्याशिवाय राहणार नाही. हाच मला तुला आज मोलाचा सुसंवाद द्यायचा होता. माझ्या प्रिय बाळा, आज मला तुझ्या जीवनात जे चालू आहे त्यावर एक छोटा सुसंवाद साधायचा आहे. तुला आयुष्यात गरजेविषयी मी काही सांगू इच्छितो ते तू शेवटपर्यंत ऐकावी अशी माझी इच्छा आहे. बाळा, गरज ही एक न संपणारी व्याधी आहे. ती मनाला आतून पोखरते, पण व्यावहारिक जीवनातही ती क्लेशदायक ठरते. गरजवंताला अक्कल नसते किंवा गरजेपोटी अक्कल गहाण टाकली असे म्हटले जाते. याचा मतितार्थ काय? आवश्यकता नसतानाही एखाद्या गोष्टीचा हव्यास करणे. मित्राकडे मोटरसायकल आहे, स्मार्टफोन आहे, मग माझ्याकडे का असू नये? ही एक अनावश्यक गरज आहे. अशा अनावश्यक गरजेपासून तू दूर राहावे असे माझे ठाम मत तुला आहे. उसनवार करून दिवाळी साजरी करणे हेही एक अनावश्यक गरजेचे उदाहरण आहे. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात कर्जबाजारी होऊन धूमधडाक्यात लग्न करणारे अनेक माता पिता आपल्या पाहण्यात असतात. आता ही एक अनावश्यक गरज आहे. हे खरे आहे की प्रत्येकाला आपल्यालाही सारं काही मिळावं अशी इच्छा असते. जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे का नाही असे वाटत असते. यात काहीच चूक नाही. हा मानवी स्वभाव आहे. पण जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे का नाही याचा गांभीर्याने विचार करावा. प्रत्येकाला यश हे सारख्या प्रमाणात मिळत नसते. यश हे दैवाधीन आहे. तरी पण त्यासाठी मेहनत, चिकाटी, ध्यास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. बाजारपेठेमध्ये एकाला लागून एक सारखी दुकाने असतात, पण त्यांच्या विक्रीचा आलेख सारखा नसतो. काही दुकाने भरभराटीत असतात तर काही जेमतेम चालतात. व्यवसायातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेच दिसून येते. परीक्षेत कोणा एकाचाच पहिला नंबर येतो, मग माझाही पहिला नंबर यावा असं वाटण्यात काय अर्थ? आणि तसं वाटण्याची गरजच नाही, कारण पहिला नंबर काढण्याएवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे नाही हे आपण जाणून घेतले पाहिजे. आता ही जाणीवच महत्त्वाची असते. एकदा ही जाणीव झाली की आपली कुवत, आपली पात्रता, आपला परीघ आपल्या लक्षात येतो आणि आपल्या गरजांवर आपल्याला नियंत्रण ठेवता येते. गरज ही महत्त्वाची वाटेनाशी होते. उलट एखाद्या गोष्टीची आपल्याला खरंच गरज आहे का याचा आपण विचार करू लागतो. त्या दृष्टीने आर्थिक नियोजनही करतो. पण एक खरे की वास्तव्यापेक्षा अधिकची गरज निर्माण कधी करू नये, कारण तसे केल्याने अनंत अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. प्रसंगी आपले त्यामध्ये खूप नुकसानही होते. त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण आपल्याला आठवते. आता ही गरज शोधाची जननी आहे असेही म्हटले आहे. विजेचा, लाईटचा, तारायंत्राचा, फोनचा, रेडिओचा, विविध औषधांचा आणि उपकरणांचा शोध याच गरजेतून निर्माण झाला आहे. प्रवासासाठी रस्ते, गाडी, जहाज, विमान, विविध आजारांवर मात करणारी औषधे, विज्ञानाची ही प्रगती अचंबित करणारी आहे. रोज नवनवीन शोध लागत आहेत आणि माणूस अधिक अपग्रेड होत आहे. गरजा अधिक वाढत आहेत, पण या गरजेतून आपण विनाशाकडे चाललेलो आहोत हे कुणीच लक्षात घेत नाही. आपल्या गरजेपोटी आपण निसर्गाचा समतोल ढासळून टाकला आहे. ओझोनच्या थरावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक तापमान वाढत आहे. बाळा, हे मला तुला सांगण्यामागे एवढाच उद्देश होता की तुझ्याही जीवनात तुझ्या ज्या अनावश्यक गरजा आहे त्याला तू आळा घालावा. कारण मला फक्त तुला एक परिपूर्ण आणि सदृढ मनुष्य घडवायचे आहे. तो माझा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मला तुला वारंवार असे सुसंवाद द्यायला आवडतात. जर तुला हे सुसंवाद आवडत असेल तर नेहमी असाच माझ्याशी जोडलेला राहा.